चल, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. काय असेल आजचा प्रश्न? विचार करू शकता तुम्ही? काय असेल? काय असेल आजचा प्रश्न? काय करायचं असेल? काय असेल? हा, काय? बरं. बघा, ही आकृती दिसते सगळ्यांना. याच्यामध्ये किती चौकोन तयार झालेले आहेत रे? याच्यात चौकोन किती आहे मला पहिले सांग. एकच आहे. शाबाश. किती चौकोन आहे याच्यामध्ये? एकच. तर आपल्याला करायचं काय आहे, यातले 3 पेन घ्यायचे. आपल्याला 3 पेन हलवायचे आहे आणि आपल्याला 3 चौकोन तयार करायचे. 3 पेन हलवायचे, ते बरोबर ऍडजस्ट करायचे आणि आपल्याला 3 चौकोनाच्या आकृत्या तयार करायच्या. कळलं? चला करा बरं विचार. विचार करा आधी. हा, कर. चला आता श्रद्धा येते. 1 2 पेन हलवले. किती चौकोन तयार झाले श्रद्धा याच्यामध्ये? 2च झाले. 3 झालेत का? चला पुन्हा जशीच तशी आकृती करा. कौन येतं? कोमल तू? हाँ, कोमल ला येऊ द्या. चलो कोमल ट्राय करेंगे अभी. हाँ, 1 2 हाँ, 3 चौकोन तयार झाले तुझे बरोबर. पण हे अर्धवट राहिलं ना. तू केले ते बरोबर, 3 चौकोन बरोबर केले, पण ही अशी आकृती अर्धवट पण राहायला नको. 3च चौकोन तयार व्हायला पाहिजे. चला पुन्हा जसंच तसं करा. कोण येतं आता? येते खुशी? जमतंय तुला? तोपर्यंत बाकी त्यांनी विचार करा कसं करता येईल आपल्याला. पहिली स्टेप जवळपास सगळेजण बरोबर करत आहे. हा, तुझ्या हा बघा पुन्हा तसंच झालं ना. 3 चौकोन तर तयार होत आहे, पण एक चौथा चौकोन अर्धवट. आपल्याला चौथा चौकोन अर्धवट करायचा नाही, आपल्याला कंप्लीट 3 चौकोन बनवायचे आहेत. कोण येणार आता? हा, श्रुती आहे. श्रुतीला येऊ द्या बरं. हां, 2 एकच पेन हलवायचं आहे आता. 3 झाले पुन्हा श्रुती, आणि तुझे 2 अर्ध चौकोन राहिले. चौकोन तर 3 करायचे आहेत, पण बाकीचे अर्धवट नको राहायला. कंप्लीट 3 चौकोन. तुझं झालं ना. हा, ये बरं. आता कोण येतंय? ओम. विचार केला का? हा, केला विचार. बघ जमता का? येईल का बरोबर? ओके, बघू आता. 1 2 व्हेरी गुड. चला टाळ्या वाजवा ओमसाठी. बघा बरोबर 3 पूर्ण चौकोन तयार झाले. आणि इथे कुठे अर्धवट आहे का काही? नाही, बरोबर 3 चौकोन तयार झालेले आहेत. ओमने केले. चला टाळ्या वाजवा ओमसाठी सगळ्यांनी. छान. हा, तुझं वेगळं आहे. हा, बरं पाहू दे बरं करून. पहिले सारखं बनव पहिले. तसंच आहे ना रे बाळा, फक्त यांनी इकडून इकडे केलं, तुम्ही इकडचं इकडे केलं. हा, सेम तेच आहे. ठीक आहे, बरोबर. कळलं सगळ्यांना? थोडसा बुद्धीचा वापर करायचा. हा, याच्यामुळे बघा तुम्ही बघताय ना, आपण हे असे कोडे सोडवतो, याच्यामुळे तुमचं थोडंसं माइंड शार्प होत आहे की नाही. तुम्हाला बघा, आपण जेव्हा सगळ्यात पहिले हे कोडे घ्यायचो तेव्हा तुम्हाला उत्तर काही इतके पटकन येत नव्हते. आता बरोबर उत्तर पटकन सापडून राहिले. हो ना, सापडून राहिलं ना. याच्यामुळे काय होतं, या अशा खेळामुळे, या बौद्धिक खेळामुळे काय होतं सांगा बरं. तुम्ही सांगा काय होतं? आपला दिमाग जास्त चालतो. दिमाग जास्त चालतो. हां, आपल्या बुद्धीचा विकास होतो. हो ना. आणि आपल्याला पटपट उत्तरं सापडत जातात.